वसरणी येथून आम्ही 25 लोकांना काढलेलं आहे। आता सरावस्ती नगरमधून 4 लोक आम्ही काढलेत। आता नोरी चौकचा कॉल आलेला आहे, आता आम्ही नोरी चौकला निघालेलो आहोत। धन्यवाद सर, खूप धन्यवाद तुमचे। किती लोकांना काढले आज दिवसभरात तुम्ही? नगरवासी 29 लोकांचे झालेले आहेत आतापर्यंत रेस्क्यू आमचं। आता पूर परिस्थिती कशी आहे? सध्याच्याला नांदेड शहरामध्ये पूर परिस्थिती आहेच बऱ्याच ठिकाणी। खडकपुराला आहे, इथं आहे, नोर चौकामध्ये आहे। गजानन महाराज मंदिर परिसरातून आम्हाला कॉल आला होता, तिथले आम्ही 2 लोकांना शिफ्ट केलं तिथलं। अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये आमचं काम आता चालूच आहे। सांगा। मुलाचा पाय कामाला गेलता सर, कामाला गेल्यानं गुत्तेदारासोबत त्याच्यानं पाय त्याचा कट केला सर। कोणता एरिया आहे? सरावस्ती नगर। काय झालं होतं आज? घरामध्ये पाणी अटकलं, कमरे इतकं पाणी आहे। कमरे इतक्या पाण्यामध्ये ऑफिसर लोकांनी काढलं सर आम्हाला। कोण काढलं? महानगरपालिकेनं। कर्मचारी? हो, कर्मचाऱ्यानं काढलं सर। इथं श्रावस्ती नगरला राहणारा मी, घरामध्ये खूप पाणी शिरलेलं आहे। मी अटकलो होतो, माझा तर पाय कापलेला आहे, मला तर निघता येत नव्हतं। महानगरपालिकावाल्याने फुल सपोर्ट केला म्हणून मला कसं तरी बाहेर निघता आलं। किती तास होते पाण्यामध्ये नाही म्हणलं तर मी बघा सकाळी 6 वाजल्यापासून चौकट पाणी आहे का घरामध्ये? हा, चौकून पाणी आहे। खाली घरामध्ये कमरा इतका आहे, घराच्या बाहेर म्हणलं तर 15 फूट पाणी आहे। मग तुम्हाला सुखरूप काढले? हा ना, महानगरपालिकावाल्यानं फुल सपोर्टनं काढली। काय परिस्थिती होती? काल रात्रीचे पाऊस झाला, त्याच्यामुळं श्रावस्तीनगर प्रभागातील नवीन श्रावस्तीनगर, सादतनगर, सावित्रीबाई फुले नगर, राजनगर, समतानगर येथील सर्व घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाला मी विनंती करतो, तुमची मदत कधी येणार आहे? लोक वाहून गेल्याच्या नंतर येणार आहे का? आमच्या नगरातले प्रतिनिधी तर आलेले आहेत, पण आणखी प्रशासनानं कोणतीही मदत आणखी तात्काळ दिलेली नाही। एक बोट आली, ती पण 7-8च्या नंतर आलेली आहे। बोट पाठवल्याच्या नंतरही कोणतेही लगेच आम्हाला मदत मिळाली नाही। मी प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ आम्हाला मदत द्यावी, जेणेकरून लोकांचे पुनर्वसन व्हावे। लोकांची सामग्री वाहून गेलेली आहे, लोक बेघर झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, पाणी वेगळा मी मध्ये जाऊन आलेलं आहे, माझ्या छातीच्या वर पाणी आहे। आणखीन जर मध्ये गेलं तर डोक्याच्या वर पाणी गेलं, लोकांचे घर बुडालेले आहेत। प्रशासनाला विनंती आहे एवढीच की लवकरात तात्काळ मदत करा।